नमस्कार सखीनो, आज तुमच्यासोबत दररोज आपल्याला स्वयंपाकात लागणाऱ्या काही उपयोगी किचन टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयाच्या व्हिडिओला. तर तुम्ही जेव्हा चटणी बनवता, पुदिन्याची चटणी बनवता, त्यावेळेला तुम्ही पुदिना, कोथिंबीर, मिरची हे तर सर्व तुम्ही घालून बनवता. पण जेव्हा पुदिन्याची आपण चटणी बनवतो तेव्हा ते पानचट होते, पाणी पाणी होते. त्यामुळे काय करायचं ना, त्यामध्ये 1-2 चमचे तुम्ही शेवया घालायच्या आहेत. तर ते कुठलीही शेव असू दे, नॉर्मल शेव असू दे किंवा 0 साईजची शेव असू दे, भुजिया शेव असू दे, कुठलीही असू दे, 1-2 चमचे तुम्ही त्यात घालायचं आहे. त्यामुळे काय होते ना, पुदिन्याची चटणी जाडसर होते आणि त्याची चवसुद्धा छान लागते. तुम्ही हे एकदा नक्की करून पहा. गुलाबजामुन बनवताना तुम्ही जे पीठ मळताना, तर ते पीठ तुम्ही चपातीला मळता तसं नाही मळायचं. तर अगदी हलक्या हाताने, म्हणजे जी आपली हाताची बोटं असतात ना, त्यांनाच आपल्याला ते पीठ जे आहे कालवायचं आहे. आणि पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे जामून आहे ते अजून जास्त सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं त्याला छान असं सेट व्हायला ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही गोळे बनवता तेव्हा हलक्या हाताने त्याला राऊंड करायचा आहे, शेप द्यायचा आहे. तुम्ही जर त्याला प्रेस करून बनवला तर ते चिरे पडण्याची शक्यता असते. तर याप्रमाणे तुम्ही गुलाबजामुन बनवून बघा. बेडसाईड टेबल जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला इथं पटकन एक DIY दाखवते. तर इथं पहा, मी हे जे ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे आणि जेवढं मला पाहिजेलं आहे तेवढं मी कट करून घेणार आहे. तर हे एक्स्ट्राचं जे आहे ते मी दुमडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी स्टिच घालून घेणार आहे दोन्ही साईडला, खालून आणि ह्या साईडलासुद्धा. तर पहा, इथं मी स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर वरची जी साईड आहे ते मी याप्रमाणे जे आपलं हँगर असतं ना, त्यामध्ये याप्रमाणे दुमडून ह्याला इथं स्टिच करून घेणार आहे. तर याप्रमाणे स्टिच करून घेतलेलं आहे. तर जे ओल्ड जीन्स असतात ना, तर त्याचे जे पॉकेट्स असतात ते इथं मी घेतलेले आहेत. तर माझ्याकडे जे होते तेवढे मी इथे ह्याला लावलेलं आहे. तर याप्रमाणे मी इथं ऑर्गनाईज करून ह्याला स्टिच करून घेणार आहे, तिन्ही जे पॉकेट्स आहेत ते. तर पहा, आपलं DIY जे बेडसाईड आपण DIY ऑर्गनायझर बनवलेलं आहे ते रेडी झालेलं आहे. तर हे इथं मी माझी जी तिजोरी आहे त्याच्या साईडला लावलेलं आहे. तर इथं मी कंगवे ठेवलेले आहे मध्ये, आणि त्याच्या खालच्या पॉकेटमध्ये पावडर आणि परफ्यूम आहे माझा, खाली मिस्टरांचा परफ्यूम आणि सच्ची जी क्रीम आहे ती ठेवलेली आहे. तुम्ही बेडच्या साईडलासुद्धा हे हँगर लावू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमचा चष्मा असू दे, कुठलंही बुक असू दे किंवा मेडिसिन असू दे, जे तुम्ही डेली घेता ते सर्व तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता. तर पहा, आपण जेव्हा दूध तापवतो ना, त्यावेळेला कधीही जी फ्लेम आहे ना ती भांड्याच्या बाहेर येता कामा नये. तर ती पूर्ण भांड्याच्या आत असावी फ्लेम. आणि तसंच तुम्ही दूध ओतू जाऊ नये यासाठी काय करायचं, तर त्यावरती एक उलटणं ठेवायचं आहे. जरी दूध वरती आलं तरी ते ओतू जात नाही. त्यामुळे याप्रमाणे तुम्ही जरी तुमचं लक्ष नसलं तरी तुमचं जे दूध आहे ते ओतू जाणार नाही. मीठ स्टोअर करण्यासाठी आपल्याला याप्रमाणे सिरॅमिकच्या बरण्या किंवा काचेच्या बरण्यामध्येच त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. प्लॅस्टिकमध्ये तुम्ही मीठ अजिबात स्टोअर करायचं नाही आहे. प्लॅस्टिकमध्ये काय होतं ना, मीठ जे आहे ते प्लॅस्टिक शोषून घेतं आणि तसंच प्लॅस्टिक हे हेल्थसाठी सुद्धा चांगलं नाही आहे. आणि शास्त्रानुसारसुद्धा मीठ हे काचेच्या बरणीत किंवा सिरेमिकच्या बरणीमध्ये ठेवण्यासाठीच सांगितलेलं आहे. आणि तसेच मिठामध्ये कधी पण ना तुम्ही 2-3 लवंग त्यात टाकून ठेवा, म्हणजे जे काही निगेटिव्हिटी आहे ना ती जाते असं म्हणतात. त्यामुळे मी नेहमी मिठामध्ये, बारीक असू दे मोठं मीठ असू दे, दोन्हीमध्ये मी थोडे लवंग घालून ठेवते. आपल्या घरात काही कप असे असतात ज्याला कुठेही तडा गेलेला नसतो किंवा तुटलेला नसतो, अगदी छान कंडिशनमध्ये असतो. पण त्याचे बाकीचे जे सेटमधले कप आहे ते तुटल्यामुळे आपण ते कप यूज करू शकत नाही. 1-2 कप राहिलेले असतात किंवा एखाद दुसरा राहिलेला असतो. तर तेव्हा मी काय करते, याप्रमाणे त्याचा मेजरिंगसाठी यूज करते. तर ह्या तांदळामध्ये मी मेजर करण्यासाठी ह्या कपाचा यूज केलेला आहे. तर सोया चंक्स जे आहेत ते मी या डब्यामध्ये काढलेले आहेत. आणि हे जे राहिलेले आहेत सोया चंक्स, आता ह्यासाठी आपण काय करतो, काय वेळेला याप्रमाणेचे क्लिप्स असतात ते यूज करतो, नाहीतर रबर बँड यूज करतो. पण रबर बँडनं काय होतं ना, पूर्ण एअरटाईट होत नाही ते कवर. त्यामुळं आणि हे क्लिप्स काय थोड्या दिवसांनी तुटण्याची सुद्धा शक्यता असते. आणि
जर तुमच्याकडे याप्रमाणे क्लिप असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. जर तुमच्याकडे याप्रमाणे क्लिप नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, चाकू जे आहे ते थोडासा गरम करून ह्या प्लॅस्टिकवरती हलगत फिरवायचं आहे. त्यानंतर राहिलेला जो वरचा पार्ट आहे तो तुम्ही कट करू शकता किंवा तुम्ही तसंसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. तर वरचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो मी कट केलेला आहे. आणि त्यानंतर पहा, तुम्हाला मी इथं दाखवते, अजिबात खाली पडत नाही आहेत सोया चंक्स. तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही बिना क्लिप्स आणि रबर बँडशिवाय सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. प्रत्येकाच्या किचनमध्ये किचनसाठीच एक वेगळी कात्री ही असतेच. तर कधी काय होतं ना, ह्या कात्रीची धार कमी होते. तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याकडे जे मिठाची बरणी असते ना, तर त्यामध्ये फक्त आपण कागद कसा कट करतो त्याप्रमाणे ह्या मिठाच्या बरणीत तुम्ही कात्री चालवायची आहे. तर पहा, याप्रमाणे तुम्हाला कात्री एक थोडा वेळ तुम्हाला याप्रमाणे कागद कट केल्यासारखं करायचं आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही केलं तर कात्रीला छान धार येते. चाकूसुद्धा तुम्ही याप्रमाणे धार करू शकता. तर फक्त वर खाली ह्याला मिठामध्ये चाकूला फिरवायचं आहे आणि त्याला छान अशी धार येते. थंडीच्या दिवसात इडली डोशाचं पीठ जे आहे ते लवकर आंबत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर 2 मिरच्या त्यामध्ये देठासकट याप्रमाणे उभ्या ठेवून टाकायच्या आहेत. आणि हे जे पीठ आहे ना, याने काय होतं तर लवकर आंबण्यासाठी त्याची मदत होते. तर अगदी एक 6 ते 7 तासामध्येच इडली आणि डोशाचं पीठ अगदी छान असं आंबतं. तर पहा, नेक्स्ट डे तुम्हाला दाखवत आहे तर किती छान हे पीठ आहे ते आंबलेलं आहे. तर ह्या काही होत्या किचनच्या टिप्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.